आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू झालेला आहे। खरं तर अंतिम टप्प्यामध्ये हे अधिवेशन आलेलं आहे। आजही आपण पाहतोय की अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये असेल किंवा 293च्या या प्रस्तावावरती अद्यापही चर्चा झालेली नाही आहे। पण मात्र आज एकूण 9 आमदारांचा जे आहे निरोप समारंभ होणार आहे। त्यातल्या त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अमोल मिटकरी यांचा देखील यामध्ये निरोप समारंभ आहे। खरं तर हा कार्यकाळ संपत आहेत अमोलजी। आज तुम्ही दादांचा फोटो चक्क सोबत आणलेला आहे। दादांचा विषय अजूनही चर्चेला देखील आलेला नाही आहे। काय नेमकी एकंदरीतच भावना आहेत? अत्यंत तीव्र भावना आहेत। अत्यंत वेदनादायी वाटते सगळं की दादासारखा नेता 40 वर्ष ज्या नेत्यांनी या विधिमंडळामध्ये काम केलं, अनेक उपमुख्यमंत्री म्हणून 7 टर्म उपमुख्यमंत्री राहिले, 11 वेळा अर्थसंकल्प मांडला, त्या नेत्याच्या अख्ख्या अधिवेशनामध्ये चर्चा नसावी। आजच्या कामकाजात चर्चा होईल, मागच्या आठवड्यातच मी तुम्हाला सांगितलं होतं। आजच्या दिवसभराच्या कामकाजात सुद्धा दादांची चर्चा नाही। आणि जे 9 सन्माननीय सदस्य विधान परिषदेचे आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यामध्ये एक नाव माझं पण आहे। आणि मला अपेक्षा होती, कारण मी स्वतः हे वाक्य डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात दादांना म्हटलं होतं की दादा एक इच्छा माझी पूर्ण करा की माझ्या निरोप समारंभाच्या वेळेस तुम्ही हाऊसमध्ये बसून राहणे आणि मला नंतर फॅमिलीला माझ्या देवगिरीवर वेळ द्या। तर ते हसले होते आणि माझ्या पाठीवर असा ठपका मारला होता इथे विजयगडला त्यांच्या। आणि वाईट असं वाटतं, मी मागं पण भाषणामध्ये सांगितलं होतं की म्हटलं 13 मे नंतर मला काय करायचं पुढं सांगा। ते म्हणाले तू शोक प्रस्ताव झाले की भेटायला आहे देवगिरीला। त्यावेळेस शोकप्रस्ताव दादाचाच मांडावा लागला आणि आजसुद्धा दादा शेवटचं भाषण ऐकायला नाहीत। दादांचा खरं तर एक सल्यूटवाला फोटो तुम्ही घेऊन आलेला आहेत। भाऊक होत आहेत तुम्ही। दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। दादांनी तुम्हाला दिलेली संधीचं केलेलं सोनं, हा सगळा खरं तर 6 वर्षाचा प्रवास, विधान परिषदेचं कामकाज पाहताना किती साऱ्या आठवणी आहेत। दादांनी तुम्हाला कशा पद्धतीत मार्गदर्शन केलं, काय आठवणी सांगाल? दादा बाप माणूस होते। दादांनी जिथं चुकलं तिथं कान धरून सांगितलं। मी फार साध्या घरातला होतो, मला या संसदेचं किंवा विधान परिषदेचं कामकाज समजत नव्हतं, पण मी मार्गदर्शन घेत मला शिकण्याची सुरुवातपासून आवड आहे, त्याच्यामुळे मी शिकत गेलो। जिथं चुकलं तिथं बोलवून सांगितलं। आणि 6 वर्षाचा कार्यकाळ सुरुवात अशी दुर्दैवी झाली का माझे वडील शेण काढायचे मोठ्या लोकांकडं। 2020ला मी आमदार झालो। म्हटलं हा सर्वात जास्त आनंद बाबांना होणार, पण त्यावेळेस बाबा नव्हते। त्यावेळेस बाबा नव्हते। आज निरोप समारंभाला ज्यावेळी तुम्ही अजितदादांपुढे तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की माझ्या निरोप समारंभाला तुम्ही उपस्थित राहायचं सभागृहामध्ये, आज दादा आयात नाही आहेत, पण दादांच्या इतक्या साऱ्या आठवणी तुम्ही मागच्या काही दिवसांपासून म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापासूनच तुमची भूमिका ठाम आहे की दादांना न्याय मिळाला। खरं तर अजित पवार यांच्या जस्टिससाठी तुम्ही लढत आहात। आजही दादांच्या विषयी चर्चेला हा विषय नाही आहे। अधिवेशन संपत आलेलं आहे, 2 दिवस शेवटचे राहिलेले आहेत। आज देखील ही चर्चा होणार नाही आहे अशी चर्चा आहे। आजही चर्चा कामकाजामध्ये दाखवल्या गेलेली नाही। आणि उद्याचा दिवस शेवटचा दिवस आहे। उद्या माननीय गृहमंत्र्यांनी आमच्या चर्चेवर उत्तर देणं अपेक्षित आहे। उद्या जर ही चर्चा लागली नाही तर हा दादाचा विषय कधीच महाराष्ट्रासमोर येणार नाही। कारण परवाच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज संपून जाईल, राष्ट्रगीत होईल 3-4 वाजेपर्यंत। मग अजितदादा नावाचा विषय विधान भवनात कधीच येणार नाही। जो माणूस 40 वर्ष विधान भवनात राहिला, त्या माणसाचा विमान अपघातावर साधी चर्चा झाली नसेल। 293चा प्रस्ताव, 97चा अल्पकालीन चर्चा, स्थगनचा प्रस्ताव, हे सगळं मांडल्यानंतर जर चर्चा घडली नसेल तर ह्याला दादाचं दुर्दैव म्हणायचं का महाराष्ट्राच्या विधान भवनाचं दुर्दैव म्हणायचं? माझी विनंती आहे सरकारला की एखादं स्मारक नाही उभारलं चालेल दादांचं, पण दादाचा शेवटी घातपात केला गेला आहे का की अपघात झाला आहे, एवढं मात्र महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या। आता मी एक छोटा कार्यकर्ता दादांचा, मी भविष्यात आमदार राहणार नाही राहणार मला माहीत नाही। माझ्याकडे तसंही पक्षाचं कुठलं पद आता नाही आहे। मी प्रवक्ता होतो, ते प्रवक्तेपद पण गेलं, म्हणजे काढलं। नंतर आता अजितदादांच्या नंतर अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून तरी महाराष्ट्र मला कायमस्वरूपी स्मरणात ठेवीन, याचा मला अभिमान आहे।
दादांनी केलेलं मार्गदर्शन, दादांच्या आठवणी या सगळ्या घेऊन तुम्ही पुढे कसे जाणार आहेत? कारण तुमची जी विचारधारा आहे, खरं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, 2 राष्ट्रवादी झाले आणि त्याच्यानंतर अजित पवारांसोबत तुम्ही स्वीकारलेला मार्ग, या सगळ्या प्रवासामध्ये दादांनी दिलेली जी संधी, दादांनी तुम्हाला कशा पद्धतीत जेव्हा जेव्हा चुकायचे तेव्हा तेव्हा कशा पद्धतीत मार्गदर्शन केलं होतं? खरं तर जिथं विधान परिषद म्हटली की मोठ्या रांगा लागलेल्या असतात. मला आठवतं 2020ला सुद्धा 150 लोक रांगेमध्ये होते आणि अशा वेळेस 2 नावं निवडल्या गेली होती. एक शशिकांत शिंदे साहेबांचं जे पवार साहेबांनी दिलं होतं आणि एक दादांनी माझ्यासाठी सर्वांचा विरोध स्वीकारून मला तिथे संधी दिली होती. आणि नंतर सुरुवातीच्या काळात ज्या काही चुका झाल्या, म्हणजे बदलीचे प्रकरणं घेऊन गेलो 1-2दा, दादा म्हणायचे हे तुम्हाला शोभत नाही, तुम्हाला आम्ही विधान परिषदेसारख्या ज्येष्ठ सभागृहाचं सदस्यत्व दिलं आहे, त्यामुळे हे बदल्यांची कामं बिमं हे आणायची नसतात, कारण याच्यामध्ये तुम्ही नाही घेणार. पण लोक आरोप करतात की बदली घेण्याचे पैसे घेतले गेले. अनेकदा काही चुका घडल्या, दादांनी स्वतः तिथे बंगल्यावर बोलावलं. अनेकदा ते तुमच्या ह्या आपलं काय ते जिथे बैठका होतात आपल्या, नाही वर्षा बंगल्याच्या बाजू नाही तिथं नाही वर्षा बंगल्याच्या जवळ नाही का शासकीय बैठका होतात, आपले कॅबिनेट होते सह्याद्री अतिथीगृहात दादांनी 1-2दा बोलावलं. सांगितलं की शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा तुम्ही जोपासणारी माणसं आहेत, त्याच्यामुळं महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, कुठल्या धर्माचा द्वेष करू नये वगैरे वगैरे. असं चुकलं की बोलून सांगायचे, कधी कधी फोन करायचे. पण त्यांचा दरारा, त्यांची शिस्त, त्यांचा कडकपणा हे मी जवळून अनुभवलं. 10 वर्ष मी त्यांच्या छत्रछायेत राहिलो, 4 वर्ष आमदार होण्याच्या पूर्वी आणि 6 वर्षाचा हा कार्यकाळ. पण दादा प्रचंड वेगळं रसायन होते. दादांचा संपर्क ज्यांना झाला त्यांच्या जीवनाचं सोनंच झालं. म्हणजे वामनदादा कर्डक हे भीम कवी आहेत आणि वामनदादांनी एक गाणं लिहिलं आहे बाबासाहेबांवर, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती त्या भीम प्रतापाने. त्यात पुढं ते असं म्हणतात, होतो मातीत पडलेला, होतो मातीत रखडलेला, माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने. आम्ही मातीतली माणसं, त्या माणसाचं सोनं हे अजितदादांमुळे झालं. माझ्यासारखे अनेक आमदार आहेत की त्यांच्या जीवनाचं सोनं दादांनी केलं. अनेक आमदारांना मंत्री केलं, मंत्र्यांना म्हणजे राज्यमंत्री केलं, राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केलं आणि प्रत्येकावर प्रेम केलं दादांनी. चुकलं तर सांगितलं सुद्धा. तर हे मी याच्यावर स्वतंत्र पुस्तक लिहिणार आहे, विधिमंडळातील ते दिवस आणि अजितदादांच्या विमान अपघातावर, अशी 2 पुस्तकं मी प्रकाशित करेल. आता अर्थातच माझ्याकडं वेळ आहेच, 13 मे नंतर मी तेच करणार. पण मला एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायची आहे की मला दादांनी पहिल्यांदा ऐकलं ते संभाजी महाराजांच्या जयंतीला आणि मी शपथ घेतली ते संभाजी महाराजांच्या जयंतीला 14 मेला, म्हणजे 13 मे, आणि मी निवृत्त होतोय तेही संभाजी महाराजांच्या जयंतीला. यावर्षी माझं व्याख्यान गोव्याला ढिचोली विधानसभा मतदारसंघामध्ये 14 मेला आहे. आणि दादांना अशी व्याख्यानं असली का मी पाठवायचो की दादा मी राजकारणात आहे पण समाजकारणात सुद्धा मानणारा माझा वर्ग अद्यापही आहे. महाराष्ट्रामध्ये हा फोटो घेऊन जरी फिरलो ना 2029च्या विधानसभेमध्ये, तरी लोक जीव वाळून टाकतील दादांच्यासाठी, एवढी मला शाश्वती आहे. त्याच्यामुळं दादांच्या सोबतचा जो शिकलेला, म्हणजे दादा यशवंत विद्यापीठाचे शेवटचे विद्यार्थी, त्या विद्यापीठात मला शिकता आलं स्वच्छ राहण्यापासून, इतकं की एकदा विमान प्रवास करता, एकच आठवण सांगतो, विमान प्रवास करताना जेवण झालं, विमानात खिचडी आणली होती वारंग्याची नांदेडला, आणि खिचडी माझ्या हातून ती खाली सांडली. ती मी काही उचलली नाही, ती एअर होस्टेस आली आणि तिनं ती उचलली. दादा मला म्हणाले घरी डायनिंगवर बसत असतो जेवायला की खाली? मी म्हटलं डायनिंगवर. तर म्हणले शेतकरी आहोत आपण, कधी कधी खाली जमिनीवर बसून जेवत चला, म्हणजे कष्टाची किंमत आणि अन्नाची किंमत कळते, जास्त मात चांगला नव्हे, असं दादा बोलले. तेव्हापासून मी घरीसुद्धा खाली बसूनच जेवतो. डायनिंग दादांच्याच आशीर्वादानं डायनिंग झालेलं आहे. 13 जूनला माझ्याकडे दादा आले होते, ते सगळं तुम्ही बघितलं. अगदी दादांच्या घरातलं कुंकाच्या करंड्यापासून दादांची मी चप्पलसुद्धा आणली होती. हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे. हे माझं प्रेम होतं दादांवर. ते कोणाला काय वाटतं त्याला मी महत्त्व देत नाही, ते माझं प्रेम होतं. आणि मला असा नेता भेटला, जसं पवार साहेबांना यशवंतराव चव्हाण साहेबांसारखा नेता भेटला, तसा माझ्या जीवनात अजितदादांसारखा नेता असणं हे मला असं वाटते माझ्या आमदारकीचं सर्वात मोठं फलित आहे. एवढ्या सगळ्या आठवणी आहेत. एक शेवटचं फक्त विचारायचं आहे, दादांचा हाच सल्यूटवालाच का फोटो तुम्ही आणलेत? कारण राज्यभरामध्ये इतर मुद्दे गाजत आहेत. कॅप्टन खरात असेल,
चाकणकर ताईंचा राजीनामा झालेला आहे, आपल्याच पक्षातल्या आहेत. अनेक नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत हळूहळू. हे सगळं असताना आज दादा जर हयात असते तर दादांची काय यावरती भूमिका असते? अलीकडं पार्थदादांनी जयदादांनी एक फोटो पोस्ट केला आहे की तोच तुम्ही आता सर्वीकडे वापरा. आणि मी हा फोटो याच्याकरता निवडला की हा सॅल्यूट दादांचा 26 जानेवारीचा होता आणि 28 जानेवारीचा दादाचा फोटोच उपलब्ध नाही. 27ला फोटो पण कोणते, हा शेवटचा फोटो आहे दादांचा माझ्या माहितीप्रमाणे. तर दादा या विधान भवनात या फोटो याच्याकरता आणला की ते सॅल्यूट मारतात की वा रे माझ्या सहकाऱ्यांनो, गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत राहूनही तुमचा आदर मान सन्मान सगळ्या गोष्टी केल्या. मी उपमुख्यमंत्री राहिलो, सत्तेत राहिलो, सत्तेच्या बाहेर राहिलो, तरी तुमचा आदर तीळभरही कमी होऊ दिला नाही. वा रे माझ्या आमदारांनो, माझ्या मंत्र्यांनो, मी तुम्हाला खरोखर मनापासून सॅल्यूट करतो की एका महिन्याच्या अधिवेशनात साधा माझा विषयसुद्धा चर्चेला न येणं याच्यापेक्षा माझ्यासाठी गौरवाची बाब कोणती असू शकत नाही. म्हणून त्यांनी कडक सलाम ठोकला आहे आणि हा सलाम त्यांनी विधान भवनला ठोकला आहे, विधान भवनात बसलेल्या सर्व आमदारांना ठोकला आहे, सर्व पक्षीय. त्यांचं काही पक्षातल्याच आमदारांवर प्रेम होतं असं नाही. विरोधी पक्षसुद्धा म्हणतो की 2 कोटी स्थानिक आमदार विकास निधी 5 कोटी अजितदादांमुळेच झाला आणि म्हणून आम्हाला जरी सरकारने निधी दिला नाही तरी अजितदादांच्या कृपेमुळे आम्ही मतदारसंघात फिरू शकतो. अशा सर्वांना दादा सॅल्यूट मारतायत की वा रे माझ्या बहादूर गड्यांनो, कधीतरी परत पुढच्या जन्मात नक्कीच भेटू, त्यावेळेस तुम्हाला जाब विचारेल, पण तुर्तास तरी तुम्ही माझ्यासाठी एक शब्दही काढला नाही, त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे. या फोटोचा आता तुम्ही काय करणार आहात? विधान भवनात प्रवेश केलाय, काय नेमकं करणार? हा फोटो घेऊनच मी माझ्या निरोप समारंभाचं भाषण करेन आणि मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सभागृहात असतील तर त्यांना एकच मागेल का भविष्यात आम्हाला काही नको आहे, पण अजितदादाला न्याय द्यावा एवढं मागेल. हे जो बॅच दादांनी दिला आहे हा त्यांच्या चरणावर ठेवणार. माझ्या डोक्यात आहे की गोजूबावीला जायचं, हा बॅच तिथं ठेवायचा, दादांची ही प्रतिमा घेऊन पूर्ण महाराष्ट्रात. जसा अमोल मिटकरींनी आमदार होण्याच्या पूर्वी शिवशाहू फुले आंबेडकर विचार सांगितला, तसा शिवशाहू फुले आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी अजितदादा ह्या विषयावर पूर्ण महाराष्ट्रात मी फिरणार. खूप धन्यवाद अमोलजी. खरं तर आपण पाहतोय की आज 9 आमदारांचा निरोप समारंभ पार पडतोय आणि असं होत असताना अजित पवार यांच्या पक्षाचे जे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी 6 वर्ष कामकाज पाहिलं, या सगळ्या आठवणी त्यांनी आज लोकशाही मराठीशी बोलताना ताज्या केल्या, भावूक देखील झाले. मात्र साधा अजित पवारांच्या विषयी चर्चा होत नाही या संदर्भात देखील त्यांनी तीव्र भावना जी आहे ती व्यक्त केली. निश्चितच आपण पाहतोय की अजित पवारांच्या अनेक आठवणी आहेत, पण आज अजित पवारांचं सल्यूटवाला फोटो जे शेवटचं होतं तेच ते घेऊन विधान भवनामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.